IAS अधिकारी बनण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत। पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास आज दिल्ली कोर्टाने नकार दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पूजा नॉट रिचेबल आहे आणि तिच्यावरती दिल्ली क्राइम ब्रांचने या आधीच गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। मात्र तिला अटक कधी करणार हा प्रश्न आहे। तर या प्रकरणामधले मूळ तक्रारदार विजय कुंभार यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आता पाहूयात। दोघांनाही तिथून सर्टिफिकेट मिळालेले आहे, त्यामुळे याची चौकशी मात्र झाली पाहिजे आणि सगळं खरं आहे ते पुढे आलं पाहिजे। केवळ एकट्या पूजावर कारवाई करून उपयोग नाही किंवा अमलवर कारवाई करून उपयोग नाही, तर याच्या ज्यांनी त्यांना सर्टिफिकेट्स दिली त्यांच्यासह ज्यांनी दिली मदत केली त्यांच्यासह सगळ्यांवर फौजदारी झाली पाहिजे। त्यांना दिलेली जी झाली कारवाई ती सुद्धा मोठी कारवाई, परंतु तेवढ्या कारवाईवर न थांबता संपूर्णपणे पोलीस चौकशी होऊन त्याही प्रकारात जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी झाली पाहिजे। पूजा खेडकरचा अपंगत्व प्रमाणपत्र चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। पिंपरी चिंचवडमधील YCM रुग्णालयाने खेडकरांना दिलेलं 60% अपंगत्वाचं प्रमाणपत्र खरं असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळेंनी केलाय। मात्र खेडकरांनी MRI रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रांसह जोडला नाही याची कबुली डॉक्टर वाबळेंनी दिली आहे। त्याचवेळी तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्र दिव्यांग विभागामध्ये रुग्णांना जमा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे असं म्हणत YCM रुग्णालयाने हात झटकलेत। पूजा खेडकरने MRI रिपोर्ट न देता अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं एबीपी माझानं समोर आणलेलं होतं। असं असताना देखील ही ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाने चोखपणे आणि निष्पक्षपणे बजावल्याचं चौकशी अहवालात नमूद आहे। त्यामुळे या चौकशीवरती ही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाने दिलेलं प्रमाणपत्र खरं आहे का अशी शंका या ठिकाणी उपस्थित करण्यात आली आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या विभागाने यावरती हे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले होते, शंका घेतलेली होती, त्या अनुषंगाने चौकशी सुरू होती आणि याच चौकशीचा अहवाल YCMचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांनी बनवला आणि तो अहवाल आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। आणि राजेश वाबळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे दिलेलं प्रमाणपत्र आहे ते अतिशय खरं आहे, बनावट नाही असा ते या अहवालानुसार दावा करतात। परंतु एबीपी माझानं या ठिकाणी अनेक कागदपत्र समोर आणली आणि त्यावेळेला म्हटलं होतं की MRI रिपोर्ट जो आहे तो जोडणं गरजेचं होतं आणि ते पूजा खेडकरांनी जोडलेलं नाही। आता इथं काय म्हटलंय, पूजा खेडकर यांनी एका खाजगी MRI सेंटरमध्ये रिपोर्ट्स दाखवले होते, परंतु तथापि ते काय म्हणतात की हेच MRI रिपोर्ट पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्राच्या कागदपत्रांसोबत जोडण्यास सांगितला होता। तथापि डॉक्टर पूजा खेडकर यांनी MRI रिपोर्ट कागदपत्रांना जोडला नाही अशी कबुली या ठिकाणी आता राजेश वाबळे यांनी दिली। पुढे काय म्हणतायत ते, तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्र दिव्यांग विभागात रुग्णांमार्फतच जमा करण्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे असं म्हणत या ठिकाणी राजेश वाबळे हात सुद्धा या ठिकाणी झटकत आहेत। आता MRI रिपोर्ट जो दाखवला होता तो कोणत्या तारखेचा होता, कोणत्या वर्षाचा होता याचाही उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।